त्या दिवशी रात्र झाली होती. मी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचा जेवणाचा डब्बा घेऊन चालले होते, कारण त्याची आई गावाला गेली होती. जाताना तिने मला सांगितलं होतं की माझ्या मुलाला जेवणाचा डब्बा दे. तिचा मुलगा तरुण, देखणा, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा होता. त्या संध्याकाळी मी त्या घरात जेवणाचा डब्बा द्यायला गेले. घरात तो तरुण एकटाच होता. त्याने मला आत बोलावलं. मी त्याच्या हातात जेवणाचा डब्बा दिला. तो माझ्याकडे, माझ्या सौंदर्याकडे पाहत होता. मी लाजून खाली पाहत होते. मी निघणार होते, तेवढ्यात त्याने माझा हात हातात घेतला. तेव्हा जवळपास कोणीच नव्हतं. मी थोडी घाबरले होते. तो माझ्याकडे एकटक पाहत होता. माझं नाव दिव्या आहे आणि मी 28 वर्षांची तरुणी आहे. मी विधवा आहे. माझ्या नव्याचे निधन आजपासून साधारण वर्षभरापूर्वी झालं आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य बदलून गेलं. नवरा गेल्यानंतर मी 2 महिने माहेरी, म्हणजेच आईवडिलांकडे राहिले. थोडा आधार मिळेल, मन सावरायला वेळ मिळेल म्हणून. पण नंतर मन सासरी खेचलं, कारण तिथेच माझ्या नव्याच्या आठवणी होत्या. मी परत सासरी गेले. पण तिथल्या मंडळींनी मला तिथे राहू दिलं नाही. मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांना वाटलं मी प्रॉपर्टीवर हक्क सांगेन, सगळं बळकावेन. पण माझं मन तसं नव्हतं. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करणारा होता, माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारा होता. त्यामुळे माझ्या सासूसास्यांसाठी मला जगून दाखवायचं होतं. पण त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. नाही म्हणायला, माणसाला जर मनापासून घरातून बाहेर काढलं, तर जगात सर्वात मोठं दुःख तेच असतं. मी पुन्हा आईबाबांकडे आले. पण तिथेही मोकळ्या मनाने राहता आलं नाही, कारण भावाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि वहिनीच्या स्वभावात माझ्याबद्दल विरोध दिसू लागला. मी राहायला लागल्यापासून ती घरात नुसते वाटोमणे, चिडचिड करू लागले. मला माहिती होतं की आईबाबांना त्रास होतोय, म्हणून मी माहेरही सोडलं. देवावर विश्वास ठेवून आणि नव्याच्या आठवणी हृदयात घेऊन मी एका खेड्यागावी आले. शाळेत शिकत असताना मी शिलाई क्लास केला होता आणि म्हणून शिलाई मशीन घेऊन आले होते. हाच माझा आधार, हाच माझा संसार आणि हाच माझा जगण्याचा मार्ग. गावातील एक छोटीशी, पण स्वच्छ, 2 खोल्यांची रूम भाड्याने घेतली. माझ्या घरासमोर एक मोठा बंगला होता. अंगण प्रसन्न, खिडक्यांना पडदे, दिमाकात उभे घर. घरातून सुगंध. मी शिलाई मशीनवर कपडे शिवायला सुरुवात केली. जम्पर शिवणे, पिको फॉल, लहान मुलांचे ड्रेस. जे मिळेल ते काम घेऊन जगणं सुरू झालं. दिवस एका मागून एक पुढे जात होते आणि माझ्या हाताला कामही मिळत होतं. गावातील स्त्रिया हळूहळू माझ्यावर विश्वास ठेवू लागल्या. एके सकाळी मी तुळशीला पाणी घालत होते, तितक्यात समोरच्या बंगल्यातील तरुण टू व्हीलर काढून बाहेर आला. माझ्या अंगणातल्या पाण्याच्या नाजूक थेंबात सूर्यप्रकाश पडत होता आणि त्याच्या नजरा माझ्याकडे थांबल्या. तो तरुण गोरा होता, उंच अंगाचा, बलदंड शरीरयष्टीचा, व्यवस्थित कपडे घातलेला. मी त्याच्याकडे पाहिलेही नाही असं दाखवत कामात गुंग राहिले, पण मनात कसन तरी अनोखं वाटलं. पुढच्या दिवशी कपडे वाळत घालत होते, तेव्हा नजरा पुन्हा भिडल्या. तो बंगल्याच्या टेरेसवरून माझ्याकडे पाहत होता. मीही आता त्याच्या नजरा ओळखू लागले होते, पण मनाला सरळ ठेवत होते, कारण माझं आयुष्य पुन्हा कोणाकडे ओढलं जाणं मला नको होतं. पण नियतीला स्वतःवरच लिखाण असतं. ते दिवस तसेच जात होते. एके दिवशी सकाळी मी आंघोळ करत होते. घराचा दरवाजा कदाचित माझ्याकडून चुकून उघडा राहिला होता. अचानक आवाज आला आणि पाहिलं तर एक फिरस्त कुत्रा घरात धावत आलं होतं. साबण अंगावर, डोक्यावर पाणी आणि मी ओली पोलीस. सोळी कुत्रा किचनमध्ये फिरू लागला. मला इतका धक्का बसला
की मी किंचाळले. माझा ओरडा ऐकून समोरच्या बंगल्यातला तो तरुण धावत आला. मी पाण्याने ओली साडी अंगावर चिकटलेली, भीतीने रडत बाहेर आले आणि क्षणाचाही विचार न करता त्याला मिठी मारली. ती मिठी भीतीची होती, एकाकीपणाच्या आत तडफडीची होती आणि अचानक मिळालेल्या आधाराची होती. तो तरुण काही बोलला नाही, फक्त स्थिर उभा राहिला. त्याने हळूवारपणे माझ्या केसावरून हात फिरवला आणि शांत आवाजात म्हणाला, "घाबरू नका, मी आहे ना. काही होऊ देणार नाही." कुत्रा कधीच निघून गेलेला होता, हे माझ्या लक्षात आलं आणि त्या क्षणी उमगलं की मी कोणाच्यातरी मिठीत उभे आहे. भीतीच्या भरात कोणाचं भान चोरलं नाही, पण आता वास्तव स्पष्ट दिसत होतं. मी घाबरून त्याच्या मिठीतून हळूच बाजूला झाले. समोर नजर टाकली तर तो तरुण माझ्याकडे स्थिर नजरेने पाहत होता, माझ्या नजरेला नजर देत होता. त्याच्या नजरेत आश्चर्य, काळजी आणि कुठेतरी खोलीत दडलेली कोमलता दिसत होती. मी लाजून डोळे खाली केले. चेहरा लाल झाला, हृदय धडधडू लागलं आणि मी हळूच पाठ फिरवली. त्यालाही त्या क्षणी थोडीशी लाज वाटत असावी, कारण काही क्षण तो शांत उभा राहिला आणि नंतर वळून बाहेर निघून गेला. मी मात्र तिथल्या तिथे तिजल्यासारखी उभी राहिले. अंगावर अजूनही पाण्याचे थेंब उघडत होते, साडी पूर्ण भिजलेली होती. आणि त्या ओवली साडीने माझे रूप अजूनच ठसठसीत दिसत होतं. त्यामुळेच कदाचित त्याच्या नजरेत एक क्षण माझं दुःख, भीती आणि स्त्रीत्व एकत्र उमटला असावं. तो गेल्यावर मी दरवाजा घट्ट बंद केला आणि भानावर आले. माझ्या मनात हजारो विचार सुरू झाले. आपण काय केलं? हे कोण होता? तो जर त्याने चुकीचा विचार केला असता तर काय झालं असतं? मनात पुन्हा पुन्हा तीच क्षणचित्र उमटत होते. पण लगेच विचार आला, त्या तरुणाने एकही क्षण माझा गैरफायदा घेतला नाही. उलट तो स्थिर उभा राहिला, शांत राहिला. कदाचित चांगलं मनुष्य असेल. मी स्वतःशीच फुटफुटले. दिवसभर शिलाई मशीन समोर बसले, कपड्यांवर हात फिरवत राहिले, पण मन मात्र वारंवार त्या प्रसंगात अडकत राहिलं. माझं लक्षात लागत नव्हतं, डोळे पाणवू लागले. एक एकटा माणूस जेव्हा जगाशी लढतो, तेव्हा कुठली छोटीशी माया देखील मनात वादळ उठवते. तो आठवडाभर माझ्या मनात रेंगाळत राहिला. रात्री झोप लागेना, दिवस उजाडला की पुन्हा त्याच विचारात मन भटकत राहायचं. एके दिवशी मी शांत बसून शिलाई मशीनवर काम करत होते, तेवढ्या दारावर टकटक झाली. पाहिलं तर समोरच्या बंगल्यातील त्या तरुणाची आई दारात उभी होती. साधी, शांत आणि नजरेत मायेचे भाव. ती हसून म्हणाली, "बाळा, माझं नाव सुमनबाई. येथे समोर राहते. तू इथं नवीन दिसतेस म्हणून भेटायला आले." तिच्या हातात एक झपर होता. ती म्हणाली, "हे जर शिवून द्याल तर." मी हसून घेतलं आणि तिला माझं नाव सांगितलं. मी दिव्या, विधवा आहे. काही वर्षांपूर्वी या गावात राहायला आले. शिलाई मशीनवर कपडे शिवते, एकटी राहते. ती माझ्याकडे सहानुभूतीने पाहू लागली. मग म्हणाली, "बाळा, काळजी करू नकोस. देवान दिलेलं आयुष्य स्वतःच्या धैर्याने जगायचं." तिच्या शब्दांनी माझं मन जरा हलकं झालं. बोलता बोलता मी उत्सुकतेने विचारलं, "तुमच्या घरी कोण कोण असतं?" ते हसून म्हणाले, "मी आणि माझा मुलगा. त्याचं नाव रोहन. मोठ्या कंपनीत नोकरी करतो, चांगला पगार आहे. आता त्याच्यासाठी मुलगी पाहते." माझ्या मनात हलकासा कंपकंपी वाजला. म्हणजे त्याचं नाव रोहन. माझ्या मनात आठवणींचा पूर उसळला. ओठांवर नकळत मंद स्मित उठलं. संध्याकाळ झाली. मी स्वयंपाकाला लागणार इतक्यात दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडलं तर रोहन समोर उभा, हातात ताट, चेहऱ्यावर मृदू स्मित. तो म्हणाला, "आईन तुम्हाला हे देऊन यायला सांगितलं."
आज घरात गोडधोड केला आहे. मी त्याच्याकडे पाहिलं, त्यानेही माझ्याकडे पाहिलं आणि हलकेच हसलो. शांतता काही क्षण पसरली. मी म्हणाले, "आत या." तो म्हणाला, "बसायला काही आहे का?" मी चटई टाकली. तो बसला. मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि देताना आमचे हात गुंतले. मला पुन्हा हलकीशी लाज वाटली. काही क्षण शांत बसून तो म्हणाला, "त्या दिवशीसाठी सॉरी." मी आश्चर्याने म्हणाले, "कशासाठी?" तो अलगद म्हणाला, "तुमच्या घरात आलो. तुम्ही एकटी होतात. मी तुम्हाला त्या दिवशी अशा अवस्थेत पाहिलं. पण तुमच्या घरात कुत्रा गेला होता म्हणून यावं लागलं. आवाज दिला, पण तुम्ही ऐकलं नाही म्हणून." मी हसून म्हणाले, "सॉरी म्हणण्यासारखं काही नाही. उलट, तुम्ही आलात म्हणून मी वाचले. मी खूप घाबरले होते, पण तुमच्यामुळे मला आधार मिळाला." इतकंच मी हळूच म्हणाले. आमच्या दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भेटल्या, शांत, खोल आणि भावुक अशा नजरेने. चहा संपला होता, पण त्या क्षणात एक वेगळंच नातं फुललं होतं. खरं सांगायचं तर, रोहन मला हळूहळू आवडू लागला होता. पण मी मनातलं बोलण्याची हिंमत दाखवू शकत नव्हते, कारण मी विधवा आणि तो अविवाहित. माझ्या भूतकाळामध्ये त्याच्या आयुष्यातला ओझ व्हावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच प्रत्येक वेळेला मी माझ्या भावना मनात दाबून ठेवायची. तरीही रोजच्या रोज जेव्हा मी अंगणात यायचे, तेव्हा रोहन टेरेसवर उभा असायचा. आमच्यात एक हलकी स्मितशी आदानप्रदान व्हायची. तो डोळ्याने नमस्कार करायचा, मीही नम्रपणे हसून उत्तर द्यायची. पण लगेच स्वतःला सावरून कामात गुंतून जायची. मन मात्र भरळून जात होतं, पण समजूतदारपणा सांगत होता की दूर राहावं. एकदा रविवारी सकाळी रोहनची आई आली आणि प्रेमान म्हणाली, "बाळा, मी गावी जाते आज संध्याकाळी. माझ्या रोहनला जेवण दिलंस तर." तो एकटाच असणार. मी शांतपणे मान डोलावली, पण मनामध्ये फुलांची गुच्छ फुलले होते. पहिल्यांदा त्याच्या घरात जाणार होते, त्याच्यासोबत 2 क्षण बोलणार. मनाला कित्येक दिवसांनी आनंद मिळाला. थोड्याच वेळात रोहन आईला सोडायला गेला. मी दिवसभर घरात इकडे-तिकडे काम करत होते, पण मन मात्र सतत दाराकडे पाहत होतं. संध्याकाळी बरोबर 6:30चा तो आला. मी प्रेमान जेवण बनवलं. गरम चपात्या, ताजी भाजी, सुगंधी आमटी, मऊ भात आणि गोड श्रीखंड. हाताने डबा भरताना माझी बोट थोडी थरथरत होती. मन आनंदाने धडधडत होतं. मग मी तो डब्बा घेऊन त्याच्या बंगल्याकडे गेले. हृदयात धडधड, चेहऱ्यावर किंचित लाज आणि मनात सौम्य भीती. बेल वाजवली. दरवाजा लगेच उघडला आणि समोर रोहन. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, नंतर हलकं हसू. "कोण?" तो म्हणाला. मीही हसत म्हणाले, "तुमच्याकडेच आले आहे. तुमच्या आईला भेटले होते, त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला जेवण द्यायला." तो हसत म्हणाला, "अरे वा, आत या." मी घरात प्रवेश केला. घर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित होतं. सुशोभित वस्तू, सुंदर पडदे, भिंतीवर शांत चित्र. त्याने डबा घेतला आणि म्हणाला, "चला, घर दाखवतो." आम्ही हळूहळू एकेका खोलीत फिरलो. सुंदर बेडरूम, स्वच्छ किचन, पुस्तकात भरलेली छोटी स्टडी रूम. मी कौतुकाने म्हणाले, "खूप छान घर आहे." परत हॉलमध्ये आलो, तेव्हा मी म्हणाले, "ठीक आहे, मी निघते." तो लगेच म्हणाला, "इतक्या सहज नको जाऊ. आलेल्या पाहुण्यांचा हक्क, थोड बसा." त्याच्या शब्दात जिव्हाळा होता. मी बसले. थोडं बोलत बसलो. तो विचारू लागला, "तुम्ही एवढ्या तरुण आहात. एकटी राहणं कठीण नाही का? दुसरं लग्न का नाही करत?" मी शांतपणे उत्तर दिलं, "दुसरं लग्न करायचं म्हणणं सोपं, पण वास्तव वेगळं असतं. माझी परिस्थिती साधी नाही. मला योग्य माणूस मिळेल हे कसं सांगणार?"
त्याने माझ्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही दिसायला सुंदर आहात, स्वभावही चांगला. तुमच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार होईल. अगदी मीही. हे ऐकताच माझं मन धडधडलं. मी त्याच्या डोळ्यात डोळे घातले. त्या क्षणी त्याच्या नजरेत आदर, प्रेम, जिव्हाळा दिसला. तो हळूहळू जवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शात सच्चेपणा होता. माझे डोळे भरून आले आणि पुढच्या क्षणी मी त्याच्या मिठीत विलीन झाले. भावना आवरू शकत नव्हत्या. त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून मी रडू लागले. थरथरत म्हणाले, मी विधवा आहे. तरीही तुम्ही माझ्यासोबत आयुष्य जगायला तयार आहात. तो अलगद माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, होय दिव्या, सौंदर्य फक्त चेहऱ्याचं नसतं, मनाचं असतं. आणि तुमचं मन खूप सुंदर आहे. त्याने माझा सुंदर मुखडा त्याच्या दोन्ही हातात घेतला. हळूहळू त्याचे ओठ माझ्या ओठांजवळ आले आणि त्याने माझ्या ओठांचा हलकासा चुंबन घेतलं. मी त्याच्या ओठांचाही हलकासा चुंबन घेतलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेमान मिठी मारली. त्या क्षणी मला वाटलं की देवानं माझ्यासाठी पुन्हा जीवन उघडलं आहे. एका स्त्रीला प्रेमाची, सन्मानाची आणि स्वीकृतीची गरज असते आणि कदाचित आज माझं नशीब मला सांगत होतं, तू पुन्हा जगू शकतेस, तुझ्यासाठीही प्रेम आहे. पण मी म्हणाले, तुमची आई मला स्वीकारेल का? माझी आई तुझी खूप स्तुती करते, असं रोहन हस्त म्हणाला. मला माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी सुसंस्कृत, सुंदर आणि प्रेमळ मुलगी हवी होती. तू विधवा आहेस म्हणून काय झालं? तू एक स्त्री आहेस. तुला जगण्याचा, पूर्ण प्रेम करण्याचा आणि प्रेम मिळवण्याचा तितकाच अधिकार आहे. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांच्या मिठीत बसून भूतकाळाच्या वेदना, भविष्यातील स्वप्न आणि आयुष्याबद्दलच्या भावना एकमेकांशी शेअर करत होतो. रात्र शांतपणे पुढे सरकत होती आणि त्या शांततेत आमचं नातं अजून घट्ट होत गेलं. आम्ही एका ताटात प्रेमाने जेवलो, एकमेकांना घास भरवले. आणि त्या रात्री प्रेम म्हणजे काय असतं, त्यात आदर, समजूत आणि एकमेकांना स्वीकारण्याचं सौंदर्य किती असतं हे जाणवलं. त्या दिवसापासून आमचं नातं आणखी फुलू लागलं. प्रत्येक सकाळ नव्या आशेसह उजाळायची आणि प्रत्येक संध्याकाळ आमच्या नात्यात आणखी प्रेमाची भर घालायची. ते दिवस आनंदाच्या छंदात जात होते. रोहन रोज संध्याकाळी माझ्याकडे येई किंवा मी त्याच्या बंगल्यात जाईन. आमच्या भेटीत गप्पा, हसणे, एकमेकांसाठी पाककृती बनवणे आणि अधूनमधून त्या गोंधळलेल्या कुत्र्याची आठवण काढून हसणे असे चालले. सुमनबाई मात्र गावाहून परत आल्यावर काही वेगळेच दिसल्या. त्या माझ्याकडे येऊन बसत, पण आता त्यांच्या हस्तखेळत्या स्वभावात एक गांभीर्य दिसू लागले होते. एके दिवशी त्या मला म्हणाल्या, दिव्या बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. रोहनच्या बापाने खूप मेहनत केली, हे घर, ही दिमाग सगळं सांभाळलं. आमच्या समाजात, घरातली माणसं, नातेवाईक, त्यांच्यासमोर मला डोकं उंच करून चालवायचं आहे. रोहनचं लग्न अजून झालं नाही, तर तो तुझ्याबरोबर. म्हणजे त्यांच्या डोळ्यात काळजी होती. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, मला समजतं. तुम्हाला काय वाटतं ते मी ऐकते आहे. पण रोहन आणि मी, आमच्या भावना ख्या आहेत. त्या माझ्या डोळ्यात बघितलं आणि निःशब्द मान डोलवली. रोहनला हे सगळं कळल्यावर तो थोडा अस्वस्थ दिसला. एके रात्री तो म्हणाला, आईची काळजी समजू शकते. पण दिव्या, मी तुला हरकत नाही असं सांगू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस, आता मी तुला सोडू शकत नाही. पण आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. समाज, नातेवाईक, त्यांना पटेल असं करायचं. त्याने एक योजना सुचवली.
गावातली एक सामाजिक कार्यकर्ता श्रीमती देशपांडे त्या सर्वांचा आदर करतात. त्या आमचं लग्न जाहीरपणे करू शकतात आणि आम्हा दोघांनाही समाजात मान्यता मिळवून देऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. तोपर्यंत आमचं नातं गुपित ठेवावं लागेल. मी मान्यतेचे मुक्काम हलकेच डोलवले. ही अनिश्चितता, ही गुपिते, ही वाट पाहण्याची तगमग. मला ठाऊक होतं की विधवा स्त्रीच्या दुसऱ्या प्रेमाला, विशेषतः अविवाहित तरुणाच्या प्रेमाला, समाज सहज स्वीकारत नाही. पण रोहनच्या डोळ्यातील ठाम विश्वास पाहून मी धीर धरला. काही आठवडे गुपित राहिले. रोहनची आई काहीशी दूर सरू लागली होती, पण रोहन त्यांना नेहमीच्या प्रेमाने वागवत होता. एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या शिलाईचे काम करत बसले होते, तेवढ्यात रोहन धावत आला. त्याचा चेहरा उत्साहाने चमकत होता. दिव्या, श्रीमती देशपांडे आमच्याकडे यायच्या आहेत. आईने त्यांना चहासाठी बोलावलं आहे. मला वाटतं आपल्या गोष्टीचा उल्लेख त्या करणार आहेत. माझे हृदय धडधडू लागले. ही संधी आहे. पण भीतीही होती. श्रीमती देशपांडे जर नाकारल्या तर? पण रोहनने माझा हात घट्ट धरला. घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीमती देशपांडे आल्या. वृद्ध पण तेजस्वी नजर असलेल्या त्या महिलेने मला प्रेमाने बघितलं. चहा घेताना त्या म्हणाल्या, सुमनबाई, रोहन आणि दिव्या, मला सगळं कळलं आहे. तुमच्या भावना मला समजतात. आजच्या काळात स्त्रीच्या आयुष्याला दुसरी संधी मिळाली पाहिजे. दिव्या, तू धाडसी आहेस. आणि रोहन, तू तिच्या मनाची किंमत ओळखलीस, हे खूप मोठं आहे. ते ऐकून सुमनबाईंचे डोळे भरून आले. श्रीमती देशपांडे पुढे म्हणाल्या, पण गावातल्या लोकांच्या वाईट टीकेची तयारी ठेवा. काहीजण मान्य करतील, काहीजण नाकारतील. पण जर तुम्ही दोघेही एकमेकांसाठी ठाम राहिलात, तर मी स्वतः तुमच्या लग्नाला आणि नंतरच्या सामाजिक स्वीकाराला पाठिंबा देईन. आमच्यासमोर एक मार्ग दिसला होता. कठीण, पण शक्य. सुमनबाईंनी हळूच माझा हात शोधून घेतला आणि दाबला. त्या क्षणी मला कळलं की त्यांच्या मनातील संकोच अजूनही होता, पण त्यांनी माझा हात दाबला होता. म्हणजे त्यांनी ही मान्यता दिली होती. त्यानंतरचे दिवस आमच्यासाठी एका नव्या संघर्षाचे ठरले. रोहनने आमच्या नात्याची बातमी हळूहळू पसरवली. काही शेजाऱ्यांनी सहानुभूती दाखवली, तर काहींनी डोकावून बघणंही बंद केलं. पण रोहन अडगळीत झुकता माझ्यापुढे उभा राहिला. त्याने मला सांगितलं, जग काय म्हणतं यापेक्षा आपलं आयुष्य आपण कसं जगतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मग तो दिवस आला. श्रीमती देशपांडे यांच्या हस्ते आमच्या लग्नाची घोषणा करण्यात आली. एका छोट्याशा समारंभात, मर्यादित पण प्रेमळ मंडळीसमोर, आम्ही एकमेकांना वेधू घेतलं. सुमनबाईंच्या डोळ्यात आनंदाशी संमिश्र अशी अश्रू होती. माझ्या माहेरचे आईबाबा, भाऊ दूरवर होते, पण त्यांनी आशीर्वादाचा फोन केला होता. तोच माझ्यासाठी पुरेसा होता. लग्नानंतर मी रोहनच्या बंगल्यात स्थायिक झाले. पण मी माझे शिलाईचे काम सोडले नाही. उलट, रोहनने मला एक छोटेसे कार्यालय दिले, जिथे मी आता आणखी काही मुलींना शिलाई शिकवू शकते. सुमनबाई आता माझ्या आईसारख्याच झाल्या आहेत. एके दिवशी त्या म्हणाल्या, दिव्या, माझ्या मुलाने जो निवड केलीस, तू खरोखरच आमच्या कुटुंबाचं भाग्य आणलंस. रात्रीच्या शांततेत, जेव्हा रोहन आणि मी एकत्र बसून तायांकडे बघत असतो, तेव्हा मला माझ्या भूतकाळाची आठवण येते. ती एकाकी रात्री, ती भीती, तो अनिश्चित भविष्य. आणि मग मला वाटतं, जीवनातील प्रत्येक संध्याकाळ नव्या सकाळीची वाट पाहत असते. माझ्या जीवनाची संध्याकाळ एका अंधारात सुरू झाली होती, पण प्रेमाने,
आधाराने आणि धैर्याने ती आता एका उज्ज्वल, नव्या सकाळीची वाट दाखवत आहे. आणि हेच तर जगणं आहे, एक नवी सुरुवात, नवी आशा आणि नवप्रेम. अखंडित